NCC यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण करणार आहोत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा सेकंड प्रॉब्लेम। प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की मागे मी एक व्हिडिओ केलेले आहेत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे, आणि त्या व्हिडिओमध्ये मी इंट्रोडक्शन्स लेक्चर दिलेले आहेत, प्लस फॉर्मॅट जे इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट जे आपण प्रिपेअर करतो त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती सांगितलेली आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या ज्या संस्था असतात, ह्या संस्था प्रॉफिट मिळवणं हा त्यांचा बेसिक पर्पज नसतो। ह्यांचे हेतू फार वेगळे असतात की लोकांना सेवा देणं वगैरे, आणि कमीत कमी प्रॉफिट ते मिळवतात। आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया। प्रॉब्लेम नंबर 2। मी मागे पहिला एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो थोडासा बेसिक प्रॉब्लेम होता की जस्ट तुम्हाला कळावं की रिसीट पेमेंट आपल्याला दिलेलं आहे, ते इन्कम एक्सपेंडिचर कसं तयार करायचं, बॅलन्स शीट कशी तयार करायची, एक थोडासा बेसिक प्रॉब्लेम। त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम छानपैकी कळतो। सुरुवातीला जर मी थोडासा अवघड घेतला असता प्रॉब्लेम तर थोडासा कन्फ्यूज होतो आणि मग मुलांना कळत नाही आहे। त्यामुळे फर्स्ट प्रॉब्लेम हा माझा नेहमी बेसिक असतो, तर तोही तुम्ही नक्की पहा की त्या बेसिक प्रॉब्लेममुळे तुमच्या काही कन्सेप्ट्स मी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत। आज आपण बघतोय प्रॉब्लेम नंबर 2। हा प्रॉब्लेम बघताना नेहमीप्रमाणे की प्रॉब्लेम आपल्याला थोडासा रीड करावा लागतो। रीड करताना की प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय दिलं। विथ द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट्स ऑफ सुदाम असोसिएशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019। सुदाम असोसिएशनचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्याची जी इयर आहे ती 31 मार्च 2019 आहे। आणि हे जे प्रॉब्लेम असतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे, तर ह्या प्रॉब्लेममध्ये कारण हे ह्या ज्या संस्था असतात, ज्या सर्व्हिस रेंडर्स ह्या ज्या इन्स्टिट्यूट असतात, तर त्या ट्रेडिंग अकाउंट तयार करत नाही आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस तयार करत नाही आहे। हे सुद्धा मी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे। तर रिसीट पेमेंट म्हणजे काय? तर रिसीट पेमेंट हे एक प्रकारचं कॅशबुक असतं। 11वीमध्ये सगळ्याच मुलांनी कॅशबुक केलेलं आहे। सिंपल कॅशबुक आहे, डबल कॉलम कॅशबुक आहे, किंवा ॲनालिटिकल पेटी कॅशबुक आहे। तर ते कॅशबुक करताना तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स आपण त्या कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करत होतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करत नव्हतो। त्याचप्रमाणे रिसीट पेमेंट आपण हे जे करतो आहोत, हे रिसीट पेमेंट हे जे अकाउंट आहे हे एक प्रकारचं कॅशबुकच आहे। तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे इथे, आणि इथे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आहेत, कॅश आहे, बँक आहे, आणि हे सगळे तुम्हाला सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फी हे जे सगळे इन्कम सोर्स दिलेले आहेत। म्हणजे रिसीट पेमेंट अकाउंट हे एक प्रकारचं कॅशबुक असतं। ही पहिली कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रिसीट पेमेंट्स अकाउंट्समध्ये जे काही इन्कम असतं हे ह्या वर्षीचं पण असतं। ज्या दिवशी इन्कम आलं त्या दिवशी त्याची नोंद केली जाते। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की इथे सबस्क्रिप्शन्स आहे, ओके, हे सबस्क्रिप्शन आहे 63,000। तर ह्या सबस्क्रिप्शनमध्ये हे सबस्क्रिप्शन आत्ता मिळालं त्यावेळेसचं पण असेल, किंवा त्याच्यामध्ये काही 3,000 असे असतील की मागच्या 2 वर्षाचे असतील, जे आपण त्याला आउटस्टँडिंग म्हणतो। तर ते सुद्धा म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वीचं 3,000चं सबस्क्रिप्शन कोणीतरी आणून दिलेलं असेल तर ते सुद्धा आजच्या तारखेला इन दॅट डेट वी कॅन रेकॉर्डेड। म्हणजे रिसीट पेमेंट अकाउंट हे कितीही वर्षाचं येणं आणि कितीही वर्षाचंही देणं असेल आणि काही झालं असेल तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो, ओके। म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि रिसीट पेमेंटमध्ये खूप फरक आहे। काय फरक आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण तयार करत असतो, तर त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फक्त एका वर्षाशी रिलेटेड असतं, विदिन दी 1 इयर। मग तुम्हाला काही ॲडजस्टमेंट माहिती आहेत की सॅलरीज आउटस्टँडिंग, जर सॅलरी आउटस्टँडिंग म्हटलं तर आपण सॅलरीमध्ये ॲड करतो, ओके। काय ॲड करतो? तर ह्या वर्षाची सॅलरी द्यायची आहे। पण रिसीट पेमेंटमध्ये ह्या वर्षाची दिलेली सॅलरी, समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, जर 6,000 सॅलरी असेल
आणि फॉर दी 12 मंथ्स, फॉर एक्झाम्पल मी घेते आहे, एवढी कमी सॅलरी नसते, 6000 असेल आणि 6000 जर मिळाले तर पेमेंट साईडला इथे सॅलरी म्हणून लिहिलं जातं मिळालेत मला. पण आपण असं म्हणूया की त्यातले आपल्याला ओन्ली 5000 रिसिव्ड झाले आणि 1000 आपले काय आहेत आउटस्टँडिंग. एक फॉर एक्झाम्पल घेऊया. तर ही 5000ची नोंद जी आहे, रेकॉर्ड आहे, हे फक्त पेमेंट साईडला होतं. 1000ची रेकॉर्ड पेमेंट साईडला केली जात नाही. मग पुढच्या वर्षी जर ते मिळाले तर पुढच्या वर्षी पेमेंट साईडला ते लिहिले जातात की 1000 सॅलरी मिळालेली आहे. ओके. पण प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण काय करतो, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण सॅलरी 5000 घेतो आणि हे 1000 आउटस्टँडिंग ॲड करतो आणि टोटल आपली जी सॅलरी आहे 6000 ही आउटरला लिहितो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण एका वर्षाशी रिलेटेड जो काही एक्सपेंडिचर आहे तो आपल्याला मेन्शन करावाच लागतो. कारण एका वर्षातले जे खर्च आहेत, एका वर्षातले जे प्रॉफिट आहेत ते आपल्याला दाखवावे लागतात. ही एक आपली सेकंड कन्सेप्ट झाली रिसीट पेमेंटची. आणि आपली रिसीट पेमेंटची थर्ड कॉन्सेप्ट मी सांगते आहे की तुम्ही बघाल की ह्या पेमेंट साईडला बघा फर्निचर त्यांनी लिहून दिलेलं आहे. फर्निचर आहे, नंतर इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा स्पोर्ट्स मटेरियल आहेत. ओके. तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा हे जे स्पोर्ट्स मटेरियल आहे, तर ह्या सगळ्या आपल्या काय आहेत असेट्स आहेत. बघा फर्निचर, इन्व्हेस्टमेंट हे आपल्या असेट आहेत आणि ह्या सगळ्या असेट आपण बघा पेमेंट साईडला अगदी मस्तपैकी घेतलेल्या आहेत. मग प्रॉफिट अँड लॉसला आपण फर्निचर परचेस केलं तर ती अमाऊंट घेतो का, तर नाही घेत. तर त्याचा पण फक्त डेप्रिसिएशन घेतो. जेवढा पार्ट आपण यूज केला यावर्षी तेवढाच पार्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. बरोबर आहे ना. मग फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट ह्या जर काही असेट असतील आणि जर त्या असेट परचेस केला आणि त्यासाठी पेमेंट केलं असेल त्या फर्मनी, त्या संस्थेनी, असोसिएशननी, तर ते सुद्धा इथं मेन्शन केलं जातं. म्हणजे हा एक डिफरन्स रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये आणि इन्कम एक्सपेंडिचरमध्ये आहे. आणि या दोन गोष्टी जर आपल्याला ह्यातला डिफरन्स जर आपल्याला कळला तरच तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जातं, नाही तर कन्फ्यूज होतं. माझा असा अनुभव आहे की बऱ्याच मुलांना नॉन ट्रेडिंग, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे प्रॉब्लेम्स असतात हे प्रॉब्लेम करताना खूप डिफिकल्टीज येतात. कारण ह्या प्रॉब्लेमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहेत म्हणून तुम्हाला डिफिकल्टी होतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करताना रिसीट पेमेंटमध्ये काय येतं, तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. की पहिली गोष्ट म्हणजे काय सांगितली की हे एक प्रकारचं कॅशबुक आहे, त्याचे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि हे कॅशबुकचे क्लोजिंग बॅलन्स आहेत. नंतर मी सेकंड थिंग तुम्हाला काय सांगितलं की ज्या तुमच्या असेट्स असतात, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट किंवा एखाद वेळेस बँक लोन घेतलं असेल तर ते सुद्धा रिसीट साईडला, बँक लोन असेल तर ते रिसीट साईडला टू बँक लोन म्हणून लिहिलं जातं आणि लिहिलं जातं त्या ठिकाणी. कारण काय, तर पैसे मिळाले, एकच इश्यू असतो, पैसे मिळाले लिहायचं, काही त्या ठिकाणी टेन्शन नसतं. पैसे ज्या दिवशी मिळतात त्या दिवशी लिहून टाकतात त्या दिवसाची. नंतर तिसरी गोष्ट सांगितली मी की ॲडव्हान्स आणि प्रीपेड, आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स हे दोन्हीही एक्सपेंडिचर, दोन्ही प्रकारचे एक्सपेंडिचरसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केले जातात. म्हणजे कितीही वर्षापूर्वीचं असून देत आणि कितीही नेक्स्ट इयरचं असून देत, आणि जर ह्या दिवशी ह्या वर्षात मिळाले तरी ते नोंद करतात, रेकॉर्ड करतात. हे 3 फरक रिसीट पेमेंटचे आणि तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचरचे आहेत. आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेमला सुरुवात करताना मी मगाशी ही लाईन सगळी वाचली की आपल्याला प्रिपेअर काय सांगितलं, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी इन्कम एक्सपेंडिचर कसं असतं, तर लाईक अ प्रॉफिट अँड लॉस असतो. प्रॉब्लेम सुरू करताना आपण नेहमीप्रमाणे काय करतो की ज्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे टिकमार्क करतो. हे आपले फर्स्ट स्टेप आहे. तर पहिल्या स्टेपला मी जाते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, ही आपली सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आहे. तर सबस्क्रिप्शन आहे पेमेंट रिसीट साईडला, सबस्क्रिप्शन म्हणजे त्यांना मिळालेली ही वर्गणी आहे. तर सबस्क्रिप्शनला मी टिकमार्क केली. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर पेमेंट साईडला फर्निचर आहे, मी फर्निचरला टिकमार्क केली. 50% ऑफ एंट्रन्स फी अँड फुल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. तर एंट्रन्स फी इन्कम आहे आपलं, तर रिसीट साईडला आहे तिथे टिकमार्क केली आणि लाईफ मेंबरशिप फी तिथे टिकमार्क केली.
आउटस्टँडिंग रेंट फोर्थ ॲडजस्टमेंट ऑफ ₹600. तर रेंट हे इन्कम पेमेंट्स आहे, तर बाय रेंटला मी टिक मार्क केली. आणि कॅपिटल फंड ही आपल्याला दिलेलं आहे. ह्या सगळ्या आपल्या टिक मार्क करून झालेल्या आहेत. आणि आता आपण काय करतो, प्रॉब्लेमला सुरुवात करतो. प्रॉब्लेमला सुरुवात करताना आपल्याला बघावे लागतील की फॉर्मॅट कसे तयार करायचे ते आपण बघूया. स्क्रीनवर तुम्हाला एक दिसेल की इथं आपल्याला जे आहे तो प्रॉब्लेमची स्क्रीन आहे आणि ही जी सेकंड स्क्रीन आहे ही माझी सोल्युशनची स्क्रीन आहे. प्रॉब्लेम आणि सोल्युशन मी एका वेळेला घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी आन्सरला असेल आणि मला प्रॉब्लेम दाखवायचा असेल तर मी प्रॉब्लेमची स्क्रीन घेते आहे आणि ही सोल्युशनची स्क्रीन आहे. ओके, तर आपण काय करूया, फॉर्मॅट बघूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट आणि क्रेडिट हे असलंच पाहिजे, कारण हे आपलं स्टेटमेंट आहे किंवा नॉमिनल अकाउंट आहे आपलं हे. नंतर एक्सपेंडिचर, अमाऊंट, इन्कम, अमाऊंट हा फॉर्मॅट झाला इन्कम एक्सपेंडिचरचा. इथे मी 2 कॉलम्स तयार केलेले, एक इनर कॉलम आणि दुसरा आउटर कॉलम. ओके, तसंच मी बॅलन्स शीट तयार करते आहे. बॅलन्स शीटची डेट आपण लिहिताना ॲज ऑन वर्ड लिहितो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ॲज ऑन आपण बॅलन्स शीटला लिहायचं असतं 31 मार्च. आणि आपण इन्कम एक्सपेंडिचर लिहिताना काय लिहितो, फॉर द इयर एंडेड. आणि सांगायची फार महत्त्वाची गोष्ट की हे जे इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हटलं तर एक्सपेंडिचरची जी साईड आहे ही डेबिट साईड येते आणि इन्कमची ही क्रेडिट साईड येते, हे लक्षात ठेवा. बॅलन्स शीटमध्ये करताना आपल्याला घ्यायचे लायबिलिटीज, अमाऊंट, असेट्स, अमाऊंट. ओके, असे आपले कॉलम तयार झालेले आहेत. आता हे कॉलम सगळे तयार झाल्यानंतर आपल्याला जायचे प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेमच्या स्क्रीनवर येते आहे. प्रॉब्लेम मी ओपन करते आहे. प्रॉब्लेम ओपन केल्यानंतर रिसीट पेमेंट अकाउंटची आज आपण रिसीट साईड सगळी फिलअप करून घेऊया. पहिल्यांदा रिसीट साईडला घेताना मी ज्या वेळेस प्रॉब्लेममध्ये ज्या गोष्टी येतील त्या मी सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम जरा थोडासा सोपा जाईल. इथे त्यांनी दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉडडाऊन आणि कॅश आणि बँक यांचे आपल्याला हे बॅलन्स दिलेले आहेत 2000 आणि 3000. हे जे बॅलन्स दिलेले आहेत, मी मगाशीच बोलले की रिसीट पेमेंट हे एक प्रकारचं कॅशबुक आहे. तर हे गेल्या वर्षीचे त्यांचे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहेत. बघा मी काय म्हणते आहे, हे गेल्या वर्षीचे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहेत. मग त्याचा इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये घेऊ का, नाही. तर हे आपण अकाउंटिंग करतो आहे 31 2019चं आणि हे जे बॅलन्स आहे हे 31 मार्च 2018चे आहेत. आणि हे असल्यामुळे हे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये आहेत, ते आपण फक्त कॅरी फॉरवर्ड केलेले असतात, ब्रॉड फॉरवर्ड केलेले असतात. म्हणून हे आपण लिहिताना 2000 आणि 3000 हे आपण कुठेही घेत नाही. मग मी मुलांना सांगते की हे जे अमाऊंट असतात तर ह्या अमाऊंटला तुम्ही काय करा, थोडीशी टिक मार्क करा. आपण इथे थोडीशी टिक मार्क करूया. टिक मार्क करून ठेवली म्हणजे आपल्या कायमचं लक्ष राहतं की हे आपण बॅलन्सेस घेत नाही आहोत. नाही तर मुलांना काय होतं की हे बॅलन्स कुठे जातात हा एक प्रश्न पडतो. म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तुम्हीसुद्धा हा प्रॉब्लेम जर तुम्ही घेतला असेल लिहून वगैरे किंवा स्क्रीनशॉट घेतला असेल तर इथं कॅशला फुली मारा, बँकला फुली मारा. म्हणजे हे कोणतेही बॅलन्सेस तुमचे बॅलन्स शीटमध्ये पण घ्यायचे त्यांना कुठेच घ्यायचं नाहीत. फक्त त्याने दिलेलं रिसीट पेमेंट अकाउंट, कारण रिसीट पेमेंट अकाउंटची ती मेथड आहे. नंतर आपण नेक्स्टला जातो आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला आपण टिक मार्क केली, 63,000 आहे. तर सबस्क्रिप्शन आपलं कुठे येणार, आता मी सोल्युशनकडे जाते आहे. सबस्क्रिप्शन हे त्या बिझनेसचं इन्कम आहे आणि ते इन्कम असल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन आणि त्याची जी अमाऊंट दिली आहे ती आपण इनरला लिहिली 63,000. ओके, नंतर आपण जातो आहे परत प्रॉब्लेममध्ये. नेक्स्ट आहे एंट्रन्स फी 15,000. तर एंट्रन्स फीसाठी सुद्धा मला ॲन्सरकडे जायचं आहे.
सबस्क्रिप्शन हे मी इनरला लिहिलेलं आहे आणि एंट्रन्स फी हे सुद्धा आपलं इन्कम आहे. त्यामुळे सबस्क्रिप्शनच्या ठिकाणी खाली एक लाईन आपल्याला सोडायची आहे, कारण एक ॲडजस्टमेंट आहे बाय एंट्रन्स फी आणि त्याची अमाऊंट जी आहे ती सुद्धा मी इनरला लिहिली 15,000. ओके. नेक्स्ट एंट्रन्स फी झालं. डोनेशन्स आहे 4,500 आणि हे डोनेशनमध्ये तुम्हाला एक वर्ड दिसतोय रेव्हेन्यू. ओके. रेव्हेन्यू म्हणजे काय आणि कॅपिटल म्हणजे काय? तर रेव्हेन्यू म्हणजे इन्कम साईडला लिहा आणि जरी ते रेव्हेन्यू नसतं तरीसुद्धा आपण इन्कम साईडला लिहिलं असतं. म्हणजे रेव्हेन्यू दिलं म्हणून तुम्ही गोंधळून जाऊ नका. रेव्हेन्यूचा अर्थ की ते इन्कम आपल्याला लिहायचं आहे इन्कम साईडला. आता एंट्रन्स फी इन्कम साईडला आपण सबस्क्रिप्शन झालं, एंट्रन्स फी झालं आणि एंट्रन्स फीच्या खाली एक लाईन सोडून मी लिहिते बाय डोनेशन्स. डोनेशनला टिकमार्क नाही आहे तर ते डायरेक्ट आउटरला लिहिते मी 4,500. नेक्स्ट काय आहे ते पाहूया आपण. लाईफ मेंबरशिप फी 17,000 आहे, पण लाईफ मेंबरशिप फीला आपण टिकमार्क केलेली आहे. त्यामुळे आपण लाईफ मेंबरशिप फी हे सुद्धा त्या संस्थेचं इन्कम आहे. डोनेशनच्या खाली बाय लाईफ मेंबरशिप फी 17,000 इनरला लिहितो, कारण आपण ॲडजस्टमेंट आहे. मग टिकमार्क त्यासाठीच करतो ना आपण की ज्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या गोष्टी आपण इनरला घेतो. आपली रिसीट साईड फिलअप करून झालेली आहे. आता आपण पेमेंट साईडला येतो. पेमेंट साईडला आल्यानंतर सॅलरीज आहे 18,500. पेमेंट साईडला आलं तर नक्कीच तो आपला एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे आपण कुठे लिहिणार आहोत? एक्सपेंडिचर साईडला. ही आपली एक्सपेंडिचर साईड आहे आणि इथे आपण लिहितो टू सॅलरीज. अमाऊंट आहे ती मी आउटरला घेते 18,500. ओके. एक्सपेंडिचर आहे, ह्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आपण बघतोय रेंट. रेंटला टिकमार्क आहे 8,000. रेंटसुद्धा आपला एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे रेंटसुद्धा आपण कुठे घेतो आहे? सॅलरीच्या खालीच टू रेंट 8,000 इनरला घेतो, कारण ॲडजस्टमेंट आहे. रेंट नंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 3,400. इलेक्ट्रिसिटी चार्जेस घेताना सुद्धा मी रेंटच्या खाली घेते आहे, पण रेंटला इनरला घेतल्यामुळे ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे आठवणीने एक जागा सोडवायची आणि मी लिहिते टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. त्याची अमाऊंट आहे ती मी आउटरला घेतली 3,400. नेक्स्ट इन्शुरन्स 2,600. इन्शुरन्ससुद्धा आपला काय आहे? एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे तो सुद्धा आपला कुठे येतो? एक्सपेंडिचर साईडला, म्हणजे इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या खाली येतो. टू इन्शुरन्स चार्जेस किंवा टू इन्शुरन्स लिहिलं तरी चालेल. 2,600 आउटरला. नंतर आपण जातो आहे फर्निचर. बघा मगाशीच बोलले होते की रिसीट पेमेंटमधला फरक. तर फर्निचर ही असेट आहे 20,000 आणि त्याला टिकमार्क केली म्हणजे आपली ॲडजस्टमेंट होती. म्हणून फर्निचर आपण कुठे घेतो? सगळ्यांनाच माहिती आहे की फर्निचर ही आपली असेट आहे. ओके. त्यामुळे असेट साईडला मी लिहिते फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट आहे 20,000 मी इनरला लिहिली. नेक्स्ट आपण जातो आहे फर्निचर झाल्यानंतर आपल्याकडे आहे इन्व्हेस्टमेंट 8,000. तर इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे असेटला इन्व्हेस्टमेंट आणि 8,000 आपण लिहितो आहे आउटरला. आउटरला लिहिली. आता आपण जातो आहे प्रॉब्लेमकडे. ओके. आता इन्व्हेस्टमेंट झाली. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल म्हटलं की ही सुद्धा आपली असेट आहे आणि हे स्पोर्ट्स मटेरियल आपण परचेस केलेलं आहे. त्यामुळे स्पोर्ट्स मटेरियल कुठे येणार आहे? आपलं बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला स्पोर्ट्स मटेरियल अमाऊंट आहे 32,000. ती सुद्धा मी आउटरला घेतली कारण त्याला काही ॲडजस्टमेंट्स नाही आहेत. स्पोर्ट्स मटेरियल झाल्यानंतर आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे कॅश आणि बँकला आपण क्रॉस केलेत कारण हे आपल्याला कधीच घ्यायचे नाहीत, पण हे कॅश आणि बँक मात्र घ्यायचे. कारण ही जी कॅश आहे ती ह्या वर्षीची कॅश इन हँड म्हणजे 31 मार्च 2009ची आणि हा जो बँक बॅलन्स आहे तो सुद्धा ह्या वर्षीचा आहे.
त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे 5000 आणि 7000 ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा आपल्या ह्या वर्षीच्या शिल्लक राहिलेली कॅश आणि ह्या वर्षी शिल्लक राहिलेला बँक बॅलन्स आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा आपण बॅलन्स शीटमध्ये असेटला घेतो आणि त्याला लिहिताना तुम्ही कॅश इन हँड म्हणा किंवा कॅश ॲट बँक म्हणा किंवा नुसतं कॅश बँक म्हटलं तरी चालेल. चला आता आन्सरकडे जाऊ आपण. सोल्युशनमध्ये असेट साईड जे आहे, असेट साईडला मी म्हणते कॅश इन हँड 5000 आणि कॅश ॲट बँक 7000 ह्या दोन्ही अमाऊंट मी इथे घेतलेल्या आहेत. रिसीट पेमेंटकडे ज्यावेळी आपण येतो त्या रिसीट पेमेंटच्या सगळ्या गोष्टी आपण फिलअप केलेल्या आहेत प्रॉपरली आणि आता आपल्याला यायचं आहे ॲडजस्टमेंटला. ॲडजस्टमेंट करताना आपली पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स करंट इयर ₹10,000 अँड 3000 ॲडव्हान्स. सबस्क्रिप्शन करंट इयर ह्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार आहे आणि 3000 आपल्याला ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीचं मिळालेलं आहे. कुठचीही ॲडजस्टमेंट करताना त्याचं मिनिंग कळणं अतिशय गरजेचं असतं. सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम आहे आणि एखादं इन्कम ज्यावेळी आउटस्टँडिंग असतं तर ते नक्कीच ॲड होतं, ते आपल्याला मिळणार आहे म्हणजे ॲडच होतं आणि जे ॲडव्हान्स आहे ते आपण लेस करतो. ओके, तर आपण जाऊया आन्सरकडे. सबस्क्रिप्शन आपण इथे इन्कम साईडला घेतलेलं आहे 63,000. ह्या सबस्क्रिप्शनमध्ये मला करायचं आहे ॲड आउटस्टँडिंग 10,000 आणि जे ॲडव्हान्स 3000 आहे ते मी लगेच इथे लेस करते, लेस ॲडव्हान्स 3000 म्हणजे 63,000 हे आपलं ऑलरेडी सबस्क्रिप्शन आहे. आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला ह्या वर्षीचं मिळणार आहे आणि ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीचं पण मला ॲडव्हान्स मिळालेलं आहे म्हणून आपण लेस करतो. मगाशीच मी सांगितलं की इन्कम एक्सपेंडिचर रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये फरक जो आहे तो हाच फरक आहे. रिसीटला आपण सगळं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे टोटल, पण इन्कम एक्सपेंडिचर आपण फक्त विदिन दी 1 इयरचं एक सबस्क्रिप्शन घेणार आहोत. म्हणजे आपल्याला हे जे ॲडव्हान्स मिळालं आहे पुढच्या वर्षीचं तर ते आपल्याला लेस करायचं आहे कारण ते ह्या वर्षीचं नाही आहे आणि हे जे 10,000 आहे ते ह्या वर्षीचं आपल्याला मिळायचं आहे. म्हणजे आपल्याला 73,000 हे आपलं सबस्क्रिप्शन ऑलरेडी ह्या इयरचं आहे पण ॲडव्हान्स आहे म्हणून आपण ते मायनस करतो आणि ह्या सगळ्यांची टोटल ॲड लेस करून आपण एकत्र लिहिली तरी चालतो. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 63,000मध्ये 10,000 ॲड करून 73,000 इथे घेऊ शकता आणि नंतर 3,000 लेस करून 70,000 पण तुम्ही घेऊ शकता. तर मी ह्या सगळ्या काय केलेल्या आहेत, तिन्ही गोष्टी एकत्र ॲड लेस केल्यात आणि मी अमाऊंट लिहिते आहे. खाली थोडीशी लाईन द्यायची आठवणीने आणि लिहायचं 70,000. ओके, म्हणजे 70,000 हे सबस्क्रिप्शन जे आहे ते आपण ह्या वर्षीचं लिहून ठेवलेलं आहे. आणि आता आपण फर्स्ट इफेक्ट ॲडजस्टमेंट सुरू झाले की 2 इफेक्ट सुरू होतात. पहिला इफेक्ट आपण इथे ॲड केला आणि सेकंड इफेक्ट आपल्याला करायचा आहे. तर लक्षात घ्या की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे त्या असोसिएशनचं. तर ह्या ठिकाणी आपण काय करतो की ते इन्कम ते सबस्क्रिप्शन मला मिळायचं आहे मिळणार आहे आणि जर सबस्क्रिप्शन रिसिवेबल आहे, आउटस्टँडिंग आहे, मिळणार आहे तर माझं इन्कम नक्कीच वाढणार की नाही. तर माझी ती काय झाली, असेट झाली. आणि मग ह्याचा इफेक्ट मी घेते आहे बॅलन्स शीटमध्ये येतो आहे आपण आणि बॅलन्स शीटमध्ये मी लिहिते आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि हे जे 10,000 आहे ते 10,000च मला इथे लिहायचे आहेत. ओके, आणि मग ॲडव्हान्सचा इफेक्ट कुठं होईल तर ॲडव्हान्सचा इफेक्ट तर लायबिलिटी साईडला होईल. तुम्हाला हे माहितीच आहे की सबस्क्रिप्शन मला पुढच्या वर्षीचं मिळालेलं आहे आणि पुढच्या वर्षीची ही आपली लायबिलिटीज आहे. जर काही कारणाने आपली संस्था बंद पडली किंवा त्याला आपल्याला मेंबर करायचं नाही आहे आणि सबस्क्रिप्शन त्याला आपल्याला रिफंड करायचं असेल तर दॅट इज अवर लायबिलिटीज. म्हणजे ॲडव्हान्स इन्कम ही आपली लायबिलिटीज असते म्हणून बॅलन्स शीटमध्ये मी लायबिलिटी साईडला लिहिते आहे ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन आणि 3,000 जेवढं आपण लेस करतो आहे तेवढीच अमाऊंट मी इथे घेतलेली आहे. ओके, असे झाले याचे आपण सेकंड इफेक्ट. आपण जाऊया पुढच्या ॲडजस्टमेंटला. पुढची ॲडजस्टमेंट ही खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे. सगळ्यांची पाठ अगदी 11वीला फायनल अकाउंटमध्ये झाली आहे, 12वीच्या पार्टनरची फायनल अकाउंटमध्ये झालेली आहे तर छानपैकी सगळ्यांना येतीच आहे.
तर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऑफ ₹1300 जे आहे ते डेप्रिसिएशन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग याचा इफेक्ट काय होतो, तर याचा इफेक्ट करताना नेहमीप्रमाणे आपण हे जे फर्निचर लिहिलेलं आहे ह्या फर्निचरमध्ये आपल्याला काय करायचे, लेस करायचे. फर्निचरमध्ये काय करायचं, लेस डिप्रिसिएशन 1300, खाली एक छोटीशी लाईन घ्यायची आहे आणि 20,000मधून 1300 मायनस करून जी अमाऊंट येते 18,700 ती अमाऊंट इथे लिहिलेली आहे. आणि मग ह्या 1300चा सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा, तर या 1300चा इफेक्ट आपण जसं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो तसं आपल्याला घ्यायचं आहे एक्सपेंडिचर साईडला. आणि आपण लिहितो आहे टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, आणि जे डिप्रिसिएशन आहे 1300 तेवढंच आपण त्या ठिकाणी लिहितो कारण हा आपला एक्सपेंडिचर त्या इयरचा झालेला आहे. आपली नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 50% ऑफ एंट्रन्स फी अँड फुल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. 50% ऑफ एंट्रन्स फी ज्यावेळी येते तर ही ॲडजस्टमेंट थोडीशी तुमच्यासाठी नवीन आहे कारण ह्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या ऑर्गनायझेशन असतात तर त्यातले जे येणारे जे इन्कम असते त्यांचं एंट्रन्स फीद्वारे एंट्रन्स फीद्वारे लाईफ मेंबरशिपद्वारे किंवा कधी कधी काही डोनेशन्स येतात, त्यातले काही डोनेशन ते कॅपिटलाइज करतात आणि काही डोनेशन असतात ते रेव्हेन्यू करतात. म्हणजे तुम्हाला अजून एक कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे की कॅपिटल म्हणजे काय आणि रेव्हेन्यू म्हणजे काय. तर रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय की जे रोजचं येते आणि ते आपण यूज करू शकतो. रोजचं येते की रोज कोणतरी देणगी देते, रोज कोणतरी सबस्क्रिप्शन देते ते, किंवा एंट्रन्स फी आहे रोजची आपल्याला मिळते किंवा एक महिन्याची मिळते आहे रुटीनमध्ये जी असते ती, त्याला आपण रेव्हेन्यू इन्कम म्हणतो की जी आपण ते इन्कम आपण यूज करू शकतो. पण काही काही डोनेशन असे असतात की काही स्कूल्स कॉलेजमध्ये असं असतं की एक डोनेशन एखादी व्यक्तीने दिले की जी सोसायटीमधली एक रेप्युटेड पर्सन्स आहे आणि त्या पर्सननी काही डोनेशन दिलेलं आहे आणि ते काय सांगतात की हे जे डोनेशन आहे ना हे डोनेशन तुम्ही बाजूला ठेवा आणि यातून दरवर्षी जो मुलगा फर्स्ट क्लासने पास होतो किंवा 100 आउट ऑफ 100 ज्या स्टुडंटना मिळतात तर ते डोनेशनमध्ये मिळणारं जे काय तुम्ही बाजूला ठेवलेले पैसे त्यातून मिळणारं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट त्या स्टुडंटला तुम्ही द्या. मग ते डोनेशनची अमाऊंट काय होते, कॅपिटलाइज होते, म्हणजे बँकेत टाकली जाते, लायबिलिटी साईडला ठेवली जाते. आणि मग म्हणून ते कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे दोन कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर करावे लागतात. आता 50% ऑफ एंट्रन्स फी कॅपिटलाइज करा असं ज्यावेळी म्हणतायत त्यावेळी आपल्याकडे एंट्रन्स फी किती आहे 15,000. ओके, तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे, हे जे 15,000 आहेत ह्या 15,000चे आपल्याला 50% घ्यायचे म्हणजे 50 डिवायडेड बाय 100. ह्याचा आन्सर येतं 7,500. आणि ही जी 7,500 ही जी अमाऊंट आपली आहे ती अमाऊंट आपल्याला काय करायची, एंट्रन्स फीमधनं लेस करायची. कारण एंट्रन्स फी आपण कुठे घेतलेला आहे, चला आपण आन्सरकडे जाऊ. ओके, एंट्रन्स फी आपण घेतलेली आहे इन्कम साईडला आणि ह्या एंट्रन्स फीमधून आपण म्हणतो लेस कॅपिटलाइज 7,500 आणि त्यातून मायनस करून जी अमाऊंट येते आहे ती आपण लिहितो आउटरला. आणि सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यायचा असतो कॅपिटल फंडमध्ये. पण त्याच्या अगोदर आपण जी दुसरी आपली अर्धी ॲडजस्टमेंट आहे ती बघूया. लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. मग लाईफ मेंबरशिप फी ही सुद्धा त्यांनी कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. तर त्याचा इफेक्ट कसा करायचा, तर त्याचा इफेक्ट करताना ही जी लाईफ मेंबरशिप फी आपण 17,000 घेतलेली आहे तर त्यातून आपण लेस करतो, लेस कॅपिटलाइज, आणि सगळी अमाऊंट कॅपिटलाइज होते म्हणजे 17,000 आणि त्यातून मायनस करून जी अमाऊंट येईल ती डॅश करून आपण आउटरला घेतो. ओके, आणि मग हे जे 7,500 आहे जी एंट्रन्स फी आपण कॅपिटलाइज म्हणून लेस केलेली आहे किंवा हे जे 17,000 आहेत हे दोन्हीसुद्धा कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करावे लागतात म्हणून ती कॅपिटलाइज झालेली आहे. मग आपल्याला बॅलन्स शीटमध्ये आपण लायबिलिटी साईडला येतो आणि इथे आपण कॅपिटल फंड लिहूया. कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला पुढे मिळेलच आहे, त्याच्या ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस ती आपण राईट डाऊन करू, तोपर्यंत गडबड करू नका. आणि ही जी एंट्रन्स फी ह्या कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची, ॲड एंट्रन्स फी, त्याची अमाऊंट किती आहे 7,500 मी इनरला घेतली. तशीच लाईफ मेंबरशिप फी
17,000 मी इनरला घेतली. नंतर आपण हे सगळं ॲडलेस करायचं आहे. आता आपल्याला जायचं आहे पुढच्या ॲडजस्टमेंटला. आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट ऑफ ₹600. आउटस्टँडिंग रेंट म्हणजे आपलं जे रेंट आहे, आपला जो एक्सपेंडिचर आहे तो द्यायचा राहिलेला आहे. आणि एक्सपेंडिचर द्यायचा राहिलेला आहे तर नक्कीच तो एक्सपेंडिचर काय होतो आपला ॲड होतो. रेंटमध्ये लिहिते ॲड आउटस्टँडिंग 600 आणि आउटरला आपल्याला घ्यायचं आहे 8,600. ओके. आणि ह्या 600चा इफेक्ट कुठं होतो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला आपण लिहितो आहे आउटस्टँडिंग रेंट 600. ओके. म्हणजे जे रेंट आपलं 600 आहे त्याचाच आपण इथे इफेक्ट सेकंड इफेक्ट करतो. असे 2 इफेक्ट झाले रेंटचे. फायनल अकाउंटच्याच ह्या ॲडजस्टमेंट आहेत. आणि आता आपल्याला शेवटची ॲडजस्टमेंट जी आहे ह्या शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे आणि ही अमाऊंट आहे 5,000. ओके. मग कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे तर कॅपिटल फंड आपण कुठे लिहितो बॅलन्स शीटमध्ये येतो आणि ऑलरेडी आपण इथे कॅपिटल फंड म्हणून लिहिलेलं आहे. फक्त आपल्याला अमाऊंट दाखवायची आहे 5,000. ओके. मग परत मुलांच्या मनात प्रश्न पडतो की ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट तर कॅपिटल फंडचे 2 इफेक्ट का नाही. बरोबर आहे की नाही. पण सगळ्याच ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करू शकत नाही आपण रिसीट पेमेंटमध्ये. फायनल अकाउंटमध्ये आपण दोन्ही इफेक्ट करतो किंवा क्वचित कधीतरी तिसरा इफेक्ट होतो. पण या प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन म्हणून त्यांनी ॲडजस्टमेंटच्या ऐवजी आपण काय सांगतो ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे कॅपिटल फंडची अमाऊंट ज्यावेळी येते त्यावेळी सेकंड इफेक्ट नाही तर कॅपिटल फंड म्हणजे ह्या फर्मचं पूर्ण कॅपिटल फंड ही एवढी अमाऊंट आहे म्हणून त्याचा आपण ओन्ली 1 इफेक्ट करतो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज साईडला. ओके. आता आपण प्रॉब्लेममध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजून आलं असेल की रिसीट पेमेंट आपण फिलअप केला, ॲडजस्टमेंट सगळ्यात छानपैकी आपण तयार केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. आणि आता आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे टॅली करायची. ही आपली शेवटची स्टेप. टॅली करताना बऱ्याच वेळेला मुलांना गोंधळ होतो की टॅली म्हणजे काय असतं. तर जसं प्रॉफिट अँड लॉस आपण टॅली करतो तसंच आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर टॅली करायचा आहे. ओके. तर टॅली करताना मी मुलांना सांगते की एक्सपेंडिचर ही जी साईड आहे आपली ह्या साईडची आपल्याला टोटल करायची आहे. तर ह्या साईडची टोटल किती आली तर मी थोडीशी तुम्हाला इथे लिहून दाखवते. मीही करते आहे 18,500 प्लस 8,600 प्लस 3,400 प्लस 2,600 म्हणजे 18,500 8,600 3,400 2,600 आणि 1,300 ह्या सर्वांची टोटल आलेली आहे. म्हणजे मी केलेली आहे 34,400. ओके. तुम्ही सुद्धा मॅन्युअली करू शकता. आणि मी या साईडची टोटल करते. कुठच्या साईडची इन्कम साईडची. इन्कम साईडची टोटल मी करते आहे म्हणजे 70,000 7,500 ओके आणि 4,500. तर यांची टोटल आपली किती येते आहे 82,000. ओके. म्हणजे 82,000 आणि 34,400 ह्या 2 जर अमाऊंट आपण लिहिल्या तर तुमच्या लक्षात येत असेल की 82,000 ही मोठी अमाऊंट आहे. म्हणजे आपलं इन्कम जास्त आहे आणि म्हणून आपण काय करतो आहे ही 82,000 अमाऊंट आपण इन्कम साईडला लिहून टाकली आणि तीच अमाऊंट आपण एक्सपेंडिचर साईडला म्हणजे या साईडला लिहितो आहे 82,000. म्हणजे बॅलन्स कमी कुठे पडतो आहे आपला एक्सपेंडिचर साईडला. आणि यांची जर मायनस करून आपण पाहिलं तर मायनस करून यांचं उत्तर येतं 006 आणि 47,600. ओके. आणि हा आपला काय झाला मायनस करून आलेली ही अमाऊंट झालेली आहे ती मी इथे लिहिते आहे 47,600. मग ह्या 47,600ला आपल्याला काय म्हणायचं आहे तर याला म्हणायचं आपल्याला सरप्लस टू सरप्लस. ओके. म्हणजे 47,600 ही जी आपण अमाऊंट काढली हा आपला काय झाला सरप्लस झालेला आहे. कशी काढली आपण अमाऊंट तर एक्सपेंडिचरची टोटल आणि इन्कमची टोटल केली. जी मोठी अमाऊंट होती ती दोन्ही ठिकाणी आपण लिहिली
आणि त्यातून जे मायनस केले तर 47,600 आले, त्याला आपण काय म्हणतो, सरप्लस म्हणतो. ओके. आणि हा सरप्लस आपण कॅपिटल फंडमध्ये इथे आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणून इथे मी लिहिते ॲड सरप्लस. ओके. अमाऊंट आहे 47,600. आणि आत्ता बघा तुम्ही हा सरप्लस म्हणजे जसं फायनल अकाउंटमध्ये ॲड केलं तसंच केलं आणि आपल्याला ह्या सगळ्यांची टोटल करायची आहे. ती टोटल येते आहे 77,100 आणि ही टोटल आपण इथे लिहिली. ओके. आता आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. बॅलन्स शीट टॅली करताना लायबिलिटी साईडची जी टोटल असते म्हणजे 77,100, 3,000 आणि 600 यांची मी टोटल जर केली तर ही टोटल आलेली आहे. मी डायरेक्ट लिहिते आहे इथे लायबिलिटी साईडला 80,700. तसंच आपण असेट साईडच्या ह्या ज्या टोटल आहेत 18,700, 8,000, 32,000, 5,000, 7,000, 10,000 यांची टोटल मी केले तर यांची टोटल मी अशी आलेली आहे 80,700. ह्या दोन्ही टोटल ज्या आहेत ह्या सेम येणं खूप गरजेच्या असतात. सेम आल्याच पाहिजेत. सेम आल्या तर आपल्याला समजतं की आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. हा झाला आपला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा सेकंड प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये थोडं थोडं काहीतरी वेगळं वेगळं देण्याचा मी प्रयत्न करते आहे. आजच्या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय होतं तर आजच्या प्रॉब्लेममध्ये होतं एंट्रन्स फीची ॲडजस्टमेंट जी 50%. ओके. आणि सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स आणि आउटस्टँडिंग अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी होत्या. मला वाटतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम कळला असेल, समजला असेल. आणि जरीसुद्धा तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही गोष्टी कळत नसतील तर नक्की तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि छान अभ्यास करा. अभ्यास केल्याने तुम्हाला खूप छान मार्क पडतील. ओके. थँक्यू.